नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे काय आहे? इलेक्ट्रॉल बॉन्ड. या इलेक्ट्रॉल बॉन्डवरनं आता जे काही घडलेलं आहे एवढ्या सध्याच्या काही दिवसांमध्ये, बरोबर, हे सर्वच्या सर्व आपण अगदी डिटेलमध्ये काय करणार आहोत समजून घेणार आहोत. ठीक आहे. तो ज्यांनी आपल्या चॅनलला लाईक केलेलं नसेल, कमेंट केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, सगळ्यात पहिले सबस्क्राईब करायचं आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरायचा नाहीये. ठीक आहे. चला जाऊया आपण इलेक्ट्रॉल बॉन्डकडे. इलेक्ट्रॉल बॉन्ड सध्या काय घडलेलं आहे मित्रांनो, की सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे, की ज्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे काय आहे, आता SBI जारी करू शकत नाही. बरोबर. तर हे काय आहे प्रकरण, हे आता आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. शेजारी तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्डची एक कॉपी दिसत आहे. त्याची फेस व्हॅल्यू इथं बघा, इथं दिलेली 1000 रुपये दिसत आहे. 1000 रुपयांचा काय आहे? हा इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे. ओके. तर हे काय आहे प्रकरण, आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया इज ऑथराइज्ड टू इश्यू अँड एनकॅश दीज बॉन्ड्स. म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियालाच, बघा बरं का, स्टेट बँक ऑफ इंडियालाच इलेक्ट्रॉल बॉन्ड जारी करण्याचा, बघा, इलेक्ट्रॉल बॉन्ड जारी करण्याचा म्हणजे इश्यू करण्याचा, म्हणजेच विक्री करण्याचा अधिकार फक्त SBI ला आहे. आणि या बॉन्डला एनकॅश करण्यासाठी, म्हणजे या बॉन्डचं रूपांतर रोखेमध्ये करण्यासाठी, या बॉन्डचं रूपांतर रोखतेत करण्याचा अधिकार देखील कोणाकडे आहे? म्हणे SBI कडे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इलेक्ट्रॉल बॉन्ड हा सगळ्यात पहिल्यांदा भारत सरकारने 2018 मध्ये अधिसूचित केलेला होता. बरोबर. इलेक्ट्रॉल बॉन्ड हा प्रॉमिसरी नोट सारखा असतो. बरोबर. आता नेमकं प्रकरण काय आहे, तर आता बघून घेऊया. बघा, आपण एका ग्राफिक्सद्वारे आता एक समजून घेऊया. आता हे काय आहे याच्या अगोदर मी तुम्हाला एक दोन मुद्दे क्लिअर करतो. बघा, आता इलेक्ट्रॉल बॉन्ड नेमका प्रकार काय होता, तर सिंपल गोष्ट आहे की पूर्वी हे जे राजकीय पक्ष होते, त्या राजकीय पक्षांना खूप सारा निधी मिळायचा. बरोबर. आणि हा निधी जो मिळायचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता आपल्याला नव्हती. म्हणजे कोणत्या व्यक्तीने एखाद्या पार्टीला किती फंडिंग केलं, या फंडिंगचा कसलीही आकडेवारी सामान्य जनतेसाठी खुली होत नव्हती. पण एक सिंपल गोष्ट आहे की आपण वोट करत आहोत आणि आपण वोट करून एखाद्या पक्षाला निवडून देत आहोत. बरोबर. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देत आहे, तेव्हा तो पक्ष काय करतो आहे? सत्तेमध्ये येत आहे. बरोबर. मग आपल्या मतावर एखादा जर पक्ष निवडून येत असेल, तर त्या पक्षाला निवडणुकीच्या दरम्यान पैसा कुठून येत आहे, बरोबर, हा निवडणुकीवर पैसा कसा खर्च केला जात आहे हे जाणून घेण्याचा अधिकार सामान्य माणसाला आहे. बरोबर. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 19 अंतर्गत आपल्याला हा अधिकार प्राप्त होतो. बरोबर. मग बघा, आजपर्यंत आपल्याला ही गोष्ट कळत नव्हती. मग या गोष्टीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी BJP गव्हर्नमेंटने काय केलेलं होतं, इलेक्ट्रॉल बॉन्ड हा घटक आणलेला होता. बरोबर. मग इलेक्ट्रॉल बॉन्ड हा काय होता, की राजकीय पक्षांना आता जर निधी उभारायचा असेल, तर हा निधी निवडणूक रोख्यांच्या मार्फत उभारता येणार असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच आता त्यांना डायरेक्ट फंडिंग घेण्याचा अधिकार नाहीये. म्हणजेच कोणताच व्यक्ती आता एखाद्या पक्षाला डायरेक्ट फंडिंग करू शकत नाही असं सांगून टाकलं त्यांनी. बरोबर. मग आता जर मलाच एखाद्या गव्हर्नमेंटला जर फंडिंग करायचं असेल, बरोबर, एखाद्या गव्हर्नमेंट आपण असं म्हणूया, मला जर एखाद्या पक्षाला फंडिंग करायचं असेल, तर मी कसं फंडिंग करू शकतो, तर आता समजून घेऊया आपण एका उदाहरणाद्वारे.
बरोबर, इकडे लक्ष द्या. आता समजा हा आहे, याचं नाव काय ठेवूया आपण, सुजित ठेवूया. ठीक आहे, हा सुजित आहे. या सुजितला काय करायचं आहे, 1,000 रुपये हे कोणाला डोनेट करायचे आहे, बीजेपी गव्हर्नमेंटला डोनेट करायचे आहे. हे सुजितला 1,000 रुपये काय करायचे आहे, बीजेपी पक्षाला काय करायचे, भारतीय जनता पार्टीला काय करायचे आहे, डोनेट करायचे आहे, दान करायचे आहे. बरोबर. आता त्याला ही देणगी कोणाला द्यायची, बीजेपीला द्यायची. पण तो पूर्वी डायरेक्ट देऊ शकत होता, परंतु आता त्याला डायरेक्ट देण्याचा अधिकार नाही. कोणतीच पार्टी आता डायरेक्ट देणगी म्हणजे स्वीकारू शकत नाही. मग आता ही देणगी जर प्रत्येक पक्षाला स्वीकारायची असेल तर त्यासाठीच काय आणलेले, इलेक्ट्रॉल बॉन्ड आणलेले आहेत. मग आता सुजितने काय करायचं, एसबीआयच्या बँकेत जायचं. बरोबर, एसबीआय बँकेत जायचं आणि एसबीआयला काय सांगायचं की मला 1,000 रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करायचे आहे. किती रुपये किमतीचे, 1,000 रुपये किमतीचा मला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड परचेस करायचा आहे. बरोबर. मग आता बघा, एसबीआय काय करेल, हा जो इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे हा सुजितला परचेस, हा काय करणार, सेल करून देणार. एसबीआय काय करणार, हा जो इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे हा कोणाला सेल करणार, सुजितला सेल केला. याची किंमत किती आहे, 1,000 रुपये आहे. म्हणजेच काय केलं, सुजितने हे 1,000 रुपये कुठे डिपॉझिट केले, एसबीआय बँकेत काय केले, डिपॉझिट केले. एसबीआय बँकेत जेव्हा हे 1,000 रुपये डिपॉझिट केले तेव्हा एसबीआय बँकेने सुजितला हा इलेक्ट्रॉल बॉन्ड दिला. आता सुजित हा इलेक्ट्रॉल बॉन्ड वाटेल त्या पक्षाला देऊ शकतो. हा जो इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे याची व्हॅलिडिटी फक्त 15 दिवस असते. किती दिवस असते, फक्त 15 दिवस असते. याचा अर्थ काय, सुजितने 15 दिवसांच्या आत हा इलेक्ट्रॉल बॉन्ड कोणत्या ना कोणत्या पक्षाला द्यायचा आहे. बरोबर, कोणत्या ना कोणत्या पक्षाला द्यायचा आहे. जर समजा सुजितने 15 दिवसांच्या आत जर हा बॉन्ड कोणालाच दिला नाही आणि 15 दिवस उलटून गेले, बरोबर, समजा 20 दिवस झाले, सुजितने बॉन्ड घेऊन किती दिवस होऊन गेले, 20 दिवस होऊन गेले, तर आता या बॉन्डची ही जी 1,000 रुपये जी काही किंमत आहे, ही किंमत म्हणजे 1,000 रुपये आता एसबीआय बँकेतनं कुठे ट्रान्सफर केले जातील, पीएम रिलीफ फंड मध्ये काय केली जाते, ट्रान्सफर केली जाणार. कुठे ट्रान्सफर केली जाणार, पीएम रिलीफ फंड मध्ये काय केली जाणार, ट्रान्सफर केली जाणार. किती दिवसांनंतर, 15 दिवसानंतर. जर सुजितने म्हणजे 15 दिवसांच्या आत जर सुजितने हा कागद एखाद्या पक्षाला दिला तर ठीक आहे. पण जर 15 दिवस उलटून गेले आणि सुजितने हा कागद, हा इलेक्ट्रॉल बॉन्ड कोणत्याच राजकीय पक्षाला जर दिलेला नाही तर 15 दिवसानंतर याची जी काही 1,000 रुपये किंमत जी एसबीआय बँकेत होती, ही एसबीआय बँकेतून ही रक्कम कुठं चालली जाणार, पीएम रिलीफ फंड मध्ये चालली जाणार. पण समजा 5व्याच दिवशी, बरोबर, म्हणजे 15व्या दिवसाच्या आत जर सुजितने हा इलेक्ट्रॉल बॉन्ड, बघा बरं का, हा इलेक्ट्रॉल बॉन्ड, ई बॉन्ड म्हणतो मी याला, इलेक्ट्रॉल बॉन्ड जर समजा बीजेपीला दिला, कोणाला दिला, बीजेपीला दिला. आता बीजेपी पक्षाला दिल्यानंतर आता बीजेपी पक्षाचं ऑफिशियल अकाउंट कुठं आहे, एसबीआय बँकेत आहे. बीजेपी पक्षाचं ऑफिशियल अकाउंट, प्रत्येक राजकीय पक्षाचं ऑफिशियल अकाउंट कुठं असेल, एसबीआय मध्ये असेल. बरोबर. मग त्या राजकीय पक्षाने काय करायचं, हा इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन कुठं जायचं, एसबीआय बँकेत जायचं. कुठं जायचं, हा इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन एसबीआय बँकेत जायचं. बरोबर. आणि एसबीआय बँकेत हा इलेक्ट्रॉल बॉन्ड काय करायचा, डिपॉझिट करायचा, जमा करून द्यायचा. याचा अर्थ काय, या बॉन्ड कोणी जमा केला, बीजेपी गव्हर्नमेंटने जमा केला. मग आता एसबीआय काय करेल, या व्यक्तीचे जे 1,000 रुपये होते ते 1,000 रुपये आता कोणाच्या अकाउंटला ट्रान्सफर करेल, बीजेपीच्या अकाउंटला काय करेल, आता हे ट्रान्सफर करणार. याचा अर्थ काय रे, आता बीजेपीला किती रुपये देणगी मिळाली, 1,000 रुपये देणगी मिळाली. किती रुपये देणगी मिळाली, 1,000 रुपये देणगी मिळाली. बरोबर. मग आता बघा, या पद्धतीने इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे काय केलं जाणार, कोणत्याही पक्षाला कोणताही व्यक्ती देणगी देऊ शकतो. याची माहिती बघा ना, हा कागद कोणी परचेस केला याची माहिती एसबीआय कडे आहे. सुजितने कागद परचेस केला, सुजितची संपूर्ण माहिती कोणाकडे, एसबीआय कडे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा इलेक्ट्रॉल बॉन्ड एनकॅश करायला कोण गेलं,
बीजेपी गव्हर्नमेंट केले. म्हणजेच हा इलेक्ट्रल बॉन्ड कोणी रिडीम केला, कोणी रिडीम केला याची देखील माहिती कोणाकडे आहे? SBI कडे आहे. म्हणजेच आता कोणत्या व्यक्तीने कोणत्या पक्षाला किती देणगी दिली किंवा कोणत्या संस्थेने कोणत्या पक्षाला किती देणगी दिली याची एक्झॅक्ट आकडेवारी आणि याची पारदर्शकता SBI कडे आहे. बरोबर? समजलंय का तुम्हाला? इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? मला फक्त कमेंटमध्ये मेन्शन करा. मला काय करा फक्त, श्वेता मॅडम तुम्ही ऑनलाईन आलेला आहेत ना, मला फक्त कमेंटमध्ये मेन्शन करा की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला का? इलेक्ट्रल बॉन्ड कसा परचेस करायचा आणि कसा सेल करायचा हे समजला का तुम्हाला? सुजित काय करेल? SBI बँकेत 1000 रुपये जमा करेल आणि SBI बँक त्याला काय देणार? हा इलेक्ट्रल बॉन्ड देणार. बरोबर? हा इलेक्ट्रल बॉन्ड घेऊन हा सुजित कोणाकडे जाणार? येस, हा सुजित कोणाकडे जाणार? त्याला वाटेल त्या पक्षाकडे तो जाऊ शकतो. समजा तो गेला बीजेपी पक्षाकडे, तर बीजेपी पक्षाचं काम काय आहे की ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हा कागद सुजितच्या हातात मिळालेला आहे त्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत बीजेपी पक्षाने काय करायचं? हा कागद घेऊन कुठं जायचं? SBI मध्ये जायचं. SBI मध्ये हा कागद डिपॉझिट करून द्यायचा आणि या कागदाची जी काही किंमत आहे ती स्वतःच्या अकाउंटला काय करून घ्यायची? ट्रान्सफर करून घेणं, एनकॅश करून घेणं, रिडीम करून घेणं हे काम कोणाचं आहे? बीजेपी पक्षाचा आहे. किती दिवसांच्या आत? 15 दिवसांच्या आत. ठीक आहे. आणि जर 15 दिवसांच्या आत हा कागद रिडीम होऊ शकला नाही किंवा कोणत्याही पक्षाने याला एनकॅश केलं नाही तर या कागदाची जी काही किंमत आहे ती PM रिलीफ फंड मध्ये काय केली जात असते? ट्रान्सफर केली जात असते. ठीक आहे. आता हे समजलेलं आहे ना तुम्हाला? ओके. मग आता नेमका घोळ काय झाला इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये तो आता आपण समजून घेऊया. ठीक आहे. आता बघा, राजकीय निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राजकीय पक्षांना निवडणूक रोखे प्रत्यक्ष देणग्यांना पर्याय म्हणून काय करण्यात आले? सुरू करण्यात आले. म्हणजे आता कोणत्याच व्यक्तीला किंवा कोणत्याच संस्थेला प्रत्यक्ष देणगी कोणत्याही राजकीय पक्षाला देता येणार नाही. त्याला जर द्यायची असेल तर त्यासाठी त्याला इलेक्टोरल बॉन्ड काय करावे लागतील? परचेस करावे लागतील. त्याद्वारेच तो देणगी देऊ शकतो. ओके. आणि ज्याची बघा ना, निवडणूक रोखे योजना कॉर्पोरेशन आणि व्यक्तींना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून निवडणूक रोखे खरेदी करून राजकीय पक्षांना अनामितपणे पैसे दान करण्याची काय देतो? परवानगी देतो. बरोबर? म्हणजे अनामितपणे म्हणजेच काय? कोणी परचेस केलेला आहे हे बीजेपी पक्षाला माहिती नाही. बीजेपी पक्षाला फक्त काय भेटलेला आहे? कागद भेटलेला आहे. तो कागद तो फक्त बँकेत जाऊन काय करेल? एनकॅश करेल. पुढे बघा आता, विशेष म्हणजे ज्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले आहेत त्यांचा तपशील कोणाकडे असतो? SBI कडे असतो. आणि जे रिडीम करायला आलेले आहेत, एनकॅश करायला आलेले आहेत त्यांची देखील माहिती कोणाकडे असते? SBI कडे असते. म्हणजे यामध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. पुढे बघा, SBI कडून 1000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 10,00,000 रुपये आणि 1 कोटी रुपयांचेच बॉन्ड जारी केले जातात. म्हणजे तुम्हाला जर समजा एखाद्या राजकीय पक्षाला 5,000 रुपये दान करायचे असतील तर ते तुम्हाला देता येणार नाही. देणगी देता येणार नाही. तुम्हाला देणगी ही 1,000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 10,00,000 रुपये आणि 1 कोटी रुपयांच्या पटीतच काय केली जाणार? द्यावी लागणार आहे. ठीक आहे. आणि पुढे बघा, केंद्र सरकारने नमूद केल्याप्रमाणे जानेवारी असेल, एप्रिल असेल, जुलै असेल आणि ऑक्टोबर असेल या 4 महिन्यांमध्येच प्रत्येकी 10 दिवसांच्या कालावधीसाठी भारतातील कोणत्याही नागरिकाकडून बॉन्ड्स खरेदीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही सुद्धा जानेवारी महिना, एप्रिल महिना, जुलै महिना आणि ऑक्टोबर महिना या 4 महिन्यांमध्ये तुम्ही तिथं SBI बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची की प्रत्येक या 4 महिन्यांमध्ये 10च दिवस मिळतील तुम्हाला. या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करायचं आहे? त्या बँकेमध्ये जाऊन हे इलेक्ट्रल बॉन्ड परचेस करू शकतात. दर महिन्याच्या म्हणजे हे जे काही 4 महिने आहेत या 4 महिन्यांमधले 10 दिवस जे काही असतात ते बँकेद्वारे निश्चित केले जात असतात. ते वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेमधून तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळू शकते. पुढे बघा आता, पात्रता की कोणत्या पक्षांना तुम्ही हे काय करू शकतात? निवडणूक रोखे देऊ शकतात. एक, पात्रता तुम्हाला माहिती पाहिजे इलेक्ट्रल बॉन्डची.
की लोकप्रतिनिधी कायदा जो 1951चा आहे, या 51च्या कलम 29A अन्वये असं म्हटलेलं आहे, की जे नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत, नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि लोकसभा आणि विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या ज्या पक्षांना 1% कमी मते न मिळालेले राजकीय पक्ष, म्हणजे ज्यांना मागच्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1% जास्त मतं मिळालेली आहेत आणि जे पक्ष ज्यांची नोंदणी झालेली आहेत, बरोबर, नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि गेल्या मागच्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षांना 1% जास्त मतं मिळालेली आहेत, असेच राजकीय पक्ष निवडणूक रोखे घेण्यास काय असतात, पात्र असतात. म्हणजे ज्या राजकीय पक्षांची नोंदणी झालेली नाही आणि ज्या राजकीय पक्षांना गेल्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1%पेक्षा कमी मतं मिळालेली आहेत, अशा राजकीय पक्षांना निवडणूक रोखे स्वीकारता येत नाहीत. पात्रता मोस्ट IMP आहे, तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. दुसरं बघा, योजनेनुसार निवडणूक रोखे जारी केल्याच्या 15 दिवसांच्या आत त्याचे रोखेत रूपांतर न झाल्यास निवडणूक रोख्यांमधून मिळणारी रक्कम पंतप्रधान मदत निधीमध्ये म्हणजे PM रिलीफ फंड मध्ये जमा होऊन जाते. मी तुम्हाला काय बोललो, की जर तुम्ही 15 दिवसांच्या आत हा इलेक्ट्रोल बॉन्ड एनकॅश केला नाही तर याची रक्कम PM रिलीफ फंड मध्ये काय केली जाणार, ट्रान्सफर केली जाणार. ठीक आहे. मग आता मेन मुद्दा नेमका झाला काय, की ज्याद्वारे एवढा मोठा वाद उठला. ठीक आहे. मग आता बघूया आपण नेमका वाद काय होता. तर बघा, सुप्रीम कोर्टाने काय जजमेंट दिलं. आता बघा, जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा हे निवडणूक रोखे 2018ला पहिल्यांदा जारी करण्यात आलेले होते, तेव्हा अनेक राजकीय पक्षांनी या संदर्भात पिटिशन दाखल केले होते सुप्रीम कोर्टामध्ये, बरोबर. मग आता बघा, सुप्रीम कोर्टाने अगोदर आपण ती एक कन्सेप्ट पाहून घेऊया आणि मग तुम्हाला समजेल. ठीक आहे. इथे नाही घेतलेले आपण ते. ठीक आहे, आपण समजून घेऊ. त्या पिटिशन दाखल केलेले होते आणि त्याच्यावर सुनावणी घेतल्यानंतर बघा, सुप्रीम कोर्टाने काय काय निर्णय दिलेले होते. तर बघा, ही नावी निवडणूक बॉन्ड योजना म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड योजना ही कलम भारताचं राज्यघटनेचं कलम बघा बरं का, राज्यघटनेचं 19(1)च्या ए अंतर्गत माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, बरोबर. की बघा, याची माहिती की कोणी हा इलेक्ट्रल बॉन्ड परचेस केला आणि कोणी हा इलेक्ट्रल बॉन्ड एनकॅश केला, याची गोपनीय माहिती फक्त कोणाकडे असेल म्हणे, SBI कडे असेल. आणि जेव्हा सरकारला वाटेल तेव्हा सरकार या माहितीचा वापर करू शकतो, परंतु सामान्य लोकांना या माहितीचा अधिकार मिळणार नाही असं डिक्लेअर केलेलं होतं. म्हणजे कोणी इलेक्ट्रल बॉन्ड परचेस केले आणि कोणी ते एनकॅश केले याची सर्व माहिती फक्त सरकारला कळेल, सामान्य जनतेला कळणार नाही असं डिक्लेअर केलेलं होतं. सिंपल गोष्ट आहे की भारताचं राज्यघटनेचं कलम 19A अंतर्गत आपल्याला माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे, कारण की आपल्याच मतांवर राजकीय पक्ष निवडून येतोय. म्हणून त्या राजकीय पक्षाला निधी कुठून मिळाला, त्याने तो खर्च कसा केला, याची संपूर्ण माहिती मिळवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि जो अधिकार इलेक्ट्रल बॉन्ड जारी करताना सरकारने आपल्याला दिलेला नव्हता. म्हणून इथं सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला काय केलं होतं, म्हणजे SBI ला फटकारलं की तुम्ही ही माहिती जनतेला खुली करावी, कारण की ही माहिती तुम्ही जर खुली केली नाही तर हे भारताचं राज्यघटनेचं कलम 19(1)च्या ए अंतर्गत काय करत आहे, उल्लंघन करत आहे. म्हणजेच सामान्य जनतेला याची माहिती मिळाली पाहिजे. याची माहिती तुम्ही फक्त सरकारला पुरवत आहे, तर ही माहिती सरकारला न पुरवता ही संपूर्ण जनतेला पुरली पाहिजे, बरोबर. पुढे बघा, आता सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करणे
तात्काळ थांबवावे आणि 6 मार्च पर्यंत सर्व तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करावं असे निर्देश दिले आहेत. म्हणजेच काय, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की इलेक्ट्रल बॉन्ड हा भारताचं राज्यघटनेचं कलम 19(1) च्या ए अंतर्गत उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे SBIने निवडणूक रोखे जारी करणं म्हणजे विक्री करणं तात्काळ थांबवायचं. म्हणजे इथनं पुढे SBIने निवडणूक रोखे विकायचे नाहीत. पुढं मस्त म्हटलं की 6 मार्च पर्यंत SBIने जेवढेही सरकारी म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड विकले गेलेले आहेत याची इत्थंभूत माहिती 6 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर करायची असं काय केलेलं होतं, आदेश दिला. पुढं माहिती मिळाल्यानंतर एका आठवड्यात निवडणूक आयोग सर्व देणग्या सार्वजनिक करेल. याचा अर्थ काय, सुप्रीम निवडणूक आयोगाला पण काय सांगितलं, सुप्रीम कोर्टाने फटकारलं. त्याने काय सांगितलं, 6 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाने काय सांगितलं, सॉरी सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की SBIला सांगितलं की तुम्हाला 6 मार्च पर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागेल. कोणी इलेक्ट्रॉल बॉन्ड परचेस केला आणि कोणी एनकॅश केला याची सर्व माहिती तुम्हाला 6 मार्च पर्यंत कोणाला द्यावी लागेल, निवडणूक आयोगाला द्यावी लागेल. आणि पुढं निवडणूक आयोगाला ही माहिती मिळाल्यानंतर एका आठवड्याच्या आत ही माहिती सार्वजनिक करावी लागेल. सार्वजनिक म्हणजे काय, जनतेसाठी खुली करावी लागेल. ठीक आहे. पुढे बघा, SBI 12 एप्रिल 2019 पासून ते आजपर्यंत खरेदी केलेल्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करेल असे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेले आहे, म्हटलेले आहे की 12 एप्रिलला 2019ला पहिल्यांदा इलेक्ट्रॉल बॉन्ड विकला गेला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढे इलेक्ट्रॉल बॉन्ड विकले गेलेले आहे याची संपूर्ण माहिती कोणी द्यायची आहे, आता SBIने निवडणूक आयोगाला द्यायची 6 मार्च पर्यंत. आणि 6 मार्च नंतर एका आठवड्याच्या आत निवडणूक आयोग ही माहिती जनतेसाठी काय करणार, खुली करणार आहे. ठीक आहे. मग SBIने काय केलं, ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने ही संपूर्ण माहिती संपूर्ण भारतीय जनतेसाठी खुली केली. याच्यातनं आपल्याला काय कळलं की टॉप 3 डोनर्स म्हणजेच भारतामधील जे टॉप 3 इलेक्ट्रल बॉन्ड परचेस करणारे व्यक्ती किंवा संस्था कोण आहे, बघा व्यक्ती किंवा संस्था कोणत्या कोणत्या आहे, तर बघा पहिलं आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, की लेड बाय सॅन्टियागो मार्टिन निकनेम लॉटरी किंग. म्हणजेच जो लॉटरी किंग आहे सॅन्टियागो मार्टिन त्याचीच फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीने आजपर्यंत सर्वाधिक इलेक्ट्रल बॉन्ड परचेस केलेले आहेत. याची व्हॅल्यू एकट्या कंपनीने 1368 कोटी रुपये एवढ्या किमतीचे इलेक्ट्रल बॉन्ड परचेस केलेले आहे. आता ही फ्युचर गेमिंग कंपनी आहे, बरोबर. यामुळे असं होऊ शकतं, बरोबर का, असंही होऊ शकतं की या कंपन्या एवढे मोठे इलेक्ट्रल बॉन्ड, एवढ्या मोठ्या किमतींचे इलेक्ट्रल बॉन्ड का परचेस करतायत, कारण की यांना गव्हर्नमेंटकडनं काहीतरी फायदा मिळवायचा आहे, यांना लायसन्स मिळवायचे असतील, बरोबर. यांना गव्हर्नमेंटकडनं अनेक बाबतीत टॅक्सेसमध्ये काय मिळवायचे आहे, सवलती मिळवायच्या आहेत. आणि हे सर्व करण्यासाठी काय करतायत, ते मुद्दाम काय करतायत, इलेक्ट्रल बॉन्ड परचेस करता आहेत. आणि जो पक्ष सत्तेमध्ये आहे तोच काय करू शकतो, आता फ्युचर गेमिंग कंपनी म्हटली म्हणजे तिला काय गरजेचं आहे, लायसन्स गरजेचं आहे. कंपनी सुरू करण्यासाठी लायसन्स जारी करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिला टॅक्सेसमध्ये सवलती मिळवायच्या आहेत. हे टॅक्सेसमध्ये सवलती मिळवून देणं, लायसन्स जारी करणं हे कोणाच्या हातात असतं, सरकारी पक्षाच्या हातात असतं. म्हणून या कंपनीने सगळ्यात जास्त काय केलेले आहे, इलेक्ट्रल बॉन्ड परचेस केलेले आहेत. आणि लॉटरी किंग आहे, सट्टा आहे. लॉटरी म्हणजे काय असतो, सट्टा असतो, बरोबर. त्यामुळे सिंपल गोष्ट आहे की इलेक्ट्रल बॉन्ड परचेस करण्यामागं असे काहीतरी हेतू असू शकतात असं म्हणणं आहे. पुढे अजून सुप्रीम कोर्टाने यावर काय निर्णय देतो हे अजून बाकीच आहे. ठीक आहे. आता निवडणूक आयोगाने ही माहिती ओपन केल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यावर आणखी काय पुढे जजमेंट देतो हे पाहणं आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, किंवा आपल्यासाठी
योग्य ठरणार आहे की सुप्रीम कोर्ट आणखी याच्यावरती काय जजमेंट देतं. ठीक आहे. पुढे बघा, दुसरी होती मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनी होती. फाउंडेड बाय 67-year-old पमिरेड्डी पिचिरेड्डी in Andhra Pradesh, Krishna district, headquarter in Hyderabad, secured the second spot by purchasing the electoral bond worth rupees 891 crore. म्हणजे 891 कोटी रुपयांचे एक 67 वर्षाचा जुना जो व्यक्ती आहे ज्याचं नाव पमिरेड्डी आहे, याने याची जी कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची जी काही कंपनी आहे तिने सर्वात जास्त दुसऱ्या नंबरला, म्हणजे ही रँकिंग मध्ये दुसऱ्या नंबरला आहे. बरोबर. फ्युचर गेमिंग नंतर मेगा इंजिनिअरिंग 2 नंबरची कंपनी आहे जिने इलेक्ट्रल बॉन्ड सर्वाधिक किमतीचे काय केलेले आहेत, परचेस केलेले 891 कोटीचे. तिसरी आहे मुंबई बेस्ड क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड आहे, जी थर्ड पोझिशनवर आहे. तिने 410 कोटी रुपयांचे इलेक्ट्रल बॉन्ड परचेस केलेले आहेत. या झाल्या टॉप 3 कंपनीज. आता आपल्याला बघायचं आहे काय, विच पार्टीज आर रेसिपियंट्स. म्हणजे आता आपल्याला टॉपचे 3 पक्ष बघायचे आहेत त्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड काय केलेले आहे, एनकॅश केलेले आहेत. काय केलेले आहेत, एनकॅश केलेले आहेत इलेक्ट्रल बॉन्ड. ठीक आहे. मग आता बघा इलेक्ट्रल बॉन्ड कोणते कोणते कोणी परचेस केले बघा. पॉलिटिकल पार्टीज सच ॲज बीजेपी, काँग्रेस, AIADMK, BRS, शिवसेना, TDP, YSR काँग्रेस, DMK, नंतर JDS, NCP, तृणमूल काँग्रेस, JDU, RJD, आप आणि SP या सगळ्या राजकीय पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मिळालेले आहेत. यामध्ये जर आपण टॉप 3 चा जर आपण विचार केला तर टॉप 3 मध्ये कोण असणारे, ऑलवेज कोण असणारे मित्रांनो, की बघा तुम्ही इलेक्ट्रल बॉन्ड परचेस करून तुम्ही अशाच पक्षाला ते देणार की ज्या पक्षाकडनं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. आणि जास्तीत जास्त फायदा कोण मिळवून देऊ शकतो, की जो पक्ष सध्या सरकारमध्ये आहे तोच पक्ष तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देऊ शकतो. म्हणून हे जे इलेक्ट्रल बॉन्ड आहे हे सर्वात जास्त कोणाला मिळालेले आहेत, बीजेपीने एनकॅश केलेले आहे. बीजेपी इज द टॉप रेसिपियंट ऑब्टेनिंग ओव्हर बघा 6061 कोटी रुपयांचे इलेक्ट्रल बॉन्ड एनकॅश केलेले आहे. म्हणजे एवढी कॅश इलेक्ट्रल बॉन्डद्वारे कोणी उभारलेली आहे, बीजेपीने उभारलेली आहे. 2 नंबर येतं तृणमूल काँग्रेस, की या तृणमूल काँग्रेसने 1610 कोटी रुपयांचं काय केलेलं आहे, इलेक्ट्रल बॉन्ड एनकॅश केलेले आहेत. आणि 3 नंबरचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष, ज्या काँग्रेस पक्षाला 1422 कोटी रुपये काय केलेले आहे, एनकॅश केलेले आहेत. म्हणून तुम्हाला टॉप 3 कंपन्या माहिती पाहिजे की ज्यांनी इलेक्ट्रल बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, आणि टॉप 3 पक्ष माहिती पाहिजे की ज्यांनी हे इलेक्ट्रल बॉन्ड काय केलेले होते, एनकॅश केलेले होते. ठीक आहे मित्रांनो, समजले. तर बघा मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं होतं, एवढं समजून घ्यायचं होतं. उद्या आपण मसाला बॉन्ड समजून घेणार आहोत, म्युनिसिपल बॉन्ड समजून घेणार आहोत, बरोबर. आणि हे सर्व समजून घेतल्यानंतर आपण कॅपिटल मार्केटला आणखी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तोपर्यंत थांबूया मित्रांनो. धन्यवाद. बाय बाय मित्रांनो.